25ब अशा प्रकारे एकूण 44 जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत. आता आपण 44 जागांमधल्या ज्या जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत त्या जागांमधील महिलांसाठी ज्या जागा नेमून द्यायच्या आहेत त्याची पद्धत मी पहिल्यांदा आपल्या समोर सांगतो. ज्या 4 जागा आहेत त्या 4 जागांमध्ये 2 जागा ह्या महिलांसाठी राखीव असतील आणि 5 सदस्य असलेल्या प्रभागामध्ये 3 जागा या महिलांसाठी राखीव असतील. आपल्या सर्वांनी अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठीच्या 50% जागांचं आत्ताच आपण रिझर्वेशन ड्रॉ काढलेलं आहे. अनुसूचित जमातीच्या 50% महिलांचं रिझर्वेशन ड्रॉ आपण काढलेलं आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला याचं आरक्षण हे खालीलप्रमाणे असेल. आपला जो अधिसूचना आहे त्यातील नियम क्रमांक 6(3)च्या अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांकरता राखून ठेवायच्या जागा देताना प्रथम ज्या प्रभागामध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 2 जागा राखीव असतील त्या प्रभागातील 1 जागा थेट नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील. आता आपण ज्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे त्या नागरिकांच्या त्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या चिठ्ठ्या काढा. आता त्या दाखवून हे करा. चिठ्ठ्या काढा त्या दाखवून हे करा. आता नियम क्रमांक 6(3)च्या अन्वये महिलांसाठीचं थेट जे राखीव ठेवायचे जागा आहेत ज्या प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 2 जागा असतील त्या प्रभागातील 1 जागा ही थेटपणे महिलांसाठी आरक्षित करण्यात येत आहे. ते 3 प्रभाग खालीलप्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 3(अ) ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. दुसरी जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 25(अ) ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. तिसरी जी जागा आहे थेटपणे जे महिलांसाठीचे आरक्षण आहे त्यात 38 या प्रभागात 2 जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गात असल्यामुळे 38(अ) ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यासाठी थेटपणे आरक्षित करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये थेटपणे आरक्षित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या ज्या जागा आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 3(अ), प्रभाग क्रमांक 25(अ), प्रभाग क्रमांक 28(अ) या 3 जागा थेटपणे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झालेल्या आहेत. 38(अ), प्रभाग क्रमांक 3(अ), 25(अ) आणि 38(अ). आता त्यानंतर आपण पुढचा जो नियम आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होण्याचा नियम ब मध्ये ज्या प्रभागामध्ये 1 किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्ही करता राखीव असतील परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव नसतील अशा प्रभागातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा ही महिलांकरता राखून ठेवण्यात येईल. हा जो नियम आहे या नियमानुसार कागद द्या. कोणते हा
करू की ज्यावेळेस ते करायचं ड्रॉ करायचं ठीक आहे ड्रॉ करा. आता मी म्हटल्याप्रमाणे नियम क्रमांक 6.3 चा ब अन्वये ज्या प्रभागामधील एक किंवा अधिक जागा एक तर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्ही करता राखीव असतील परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव नसतील अशा प्रभागातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा महिलांकरता राखीव करून देण्यात येईल. त्या चिठ्ठ्या आधी काढा. नाही तू चिठ्ठ्या ज्या मग काढल्या ते काढा आधी चिठ्ठ्या काढा दाखवा सगळ्या ते नाही ज्या उरलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या उरलेल्या चिठ्ठ्या काढा. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीच्या ज्या आपण 17 मध्ये 2 जागा केल्या त्या 15 चिठ्ठ्या काढून घ्या त्यातून. सगळ्या दाखवून हे करा चिठ्ठ्या व्यवस्थित ठेवा. पूर्ण चिठ्ठ्या काढा. ड्रम रिकामा करा. आता जो नियम सांगितला त्या अन्वये थेट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गाकरता आरक्षित झालेल्या जागा आहेत त्या मी वाचून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 1 ही जागा थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरता आरक्षित झालेली आहे. दुसरी जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या करता आरक्षित झालेली जागा आहे प्रभाग क्रमांक 4ब. प्रभाग क्रमांक 4ब ही नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला याकरता आरक्षित झालेली आहे. पुढची जी जागा आहे ती जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करता थेटपणे आरक्षित झालेली जागा आहे प्रभाग क्रमांक 6ब. पुढची जी जागा आहे थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या करिता आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 8ब. पुढची जी जागा आहे ती जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग थेटपणे महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली जागा आहे ती आहे प्रभाग क्रमांक 13ब. त्यानंतर जी जागा आहे ती जागा थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 17ब. 17ब टाका. पुढची जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग थेट महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 21ब. 21ब टाका. पुढची जी जागा आहे थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 23ब. पुढची जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग थेटपणे महिलांकरता आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 26ब. प्रभाग क्रमांक 26ब. पुढची जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग थेटपणे महिलांकरता आरक्षित झालेली आहे ती आहे 27ब. पुढील जी जागा आहे थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 36ब. 36B. आणि शेवटची जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेटपणे आरक्षित झालेली आहे ती आहे 40ब.
अशा प्रकारे एकूण 12 ज्या जागा आहेत त्या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या याच्यासाठी थेटपणे आरक्षित झालेल्या आहेत. किती राहिले? झाले किती ना? नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी थेटपणे ज्या जागा आरक्षित झालेल्या आहेत त्या जागा मी परत एकदा वाचून दाखवत आहे. प्रभाग क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 25 प्रभाग क्रमांक 38 प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 21 प्रभाग क्रमांक 23 प्रभाग क्रमांक 26 प्रभाग क्रमांक 27 प्रभाग क्रमांक 36 प्रभाग क्रमांक 40 अशा एकूण 15 जागा ह्या थेटपणे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत. उरलेल्या 7 जागांसाठी आपण आता ड्रॉ काढणार आहोत, सोडत काढणार आहोत. एकूण 22 ज्या जागा होत्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी त्यापैकी 15 ज्या जागा आहेत त्या थेटपणे महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. ते आता मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत. आता उरलेल्या 7 जागांसाठी आपण ड्रॉ काढणार आहोत. सरांसाठी एकदा कन्फर्म कर.
आता नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला याकरता ज्या 22 जागांचं आपण आरक्षण निश्चित करणार होतो त्या आरक्षणामध्ये थेट जे आरक्षण आहे ते 15 प्रभागासाठी थेट नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी थेटपणे हे 15 प्रभाग आरक्षित केलेले आहेत. उरलेले जे 7 प्रभाग आहेत, ज्या 7 जागा आहेत त्या जागा आपण चिठ्ठीद्वारे सोडतीने काढणार आहोत. एकूण 22 जागापैकी 15 जागा ह्या थेटपणे आरक्षित झालेल्या आहेत. ज्या 7 जागा आहेत त्या चिठ्ठीद्वारे काढत असताना जर नियम क्रमांक 6(3) चा क जर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांकरता राखीव असलेल्या कोणत्याही जागा शिल्लक राहत असतील तर वरील खंड अ व ब मध्ये नमूद केलेले मात्र 5 जागा नसलेले प्रभाग आणि ज्या प्रभागात 50% महिला आरक्षणाची मर्यादा पूर्ण झाली आहे असे प्रभाग वगळून उर्वरित प्रभागामधून सोडतीद्वारे सदरच्या जे आरक्षण आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आपल्याला सोडतीद्वारे निश्चित करायचं आहे. सदरची सोडत झाल्यानंतर ज्या जागा सर्वसाधारण महिला यासाठी असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरता आरक्षित झालेल्या प्रभागातील जागा सोडून उर्वरित प्रभागामध्ये महिलांचे 50% आरक्षण पूर्ण होण्याकरता ज्या जागा आपल्याला महिलांसाठी आरक्षित करावं लागतील 50%च्या मर्यादेत राहून अशा जागा थेटपणे आपण सर्वसाधारण महिलेकरता वाटप करणार आहोत. त्या जागा ह्या 49 असतील. एकूण महिलांकरता आरक्षित करावयाच्या जागा ह्या 83 आहेत. त्यातील 11 ह्या जागा अनुसूचित जातीसाठी आपण निश्चित केलेल्या आहेत, महिलांसाठी निश्चित केलेल्या आहेत. एक जागा ही अनुसूचित जमातीसाठी जमाती महिलांसाठी निश्चित केलेली आहे. नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी थेट आणि सोडतीनं अशा दोन्ही 22 जागा आपल्याला निश्चित करायच्या आहेत. त्यातील 15 जागा या थेटपणे आपण आरक्षित केलेल्या आहेत. उरलेल्या ज्या 7 जागा आहेत त्या 7 जागामध्ये आपल्याला नियम क्रमांक 6(3) चा क अन्वये जे प्रभाग आहेत जे
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत, परंतु महिलांसाठी आरक्षित झालेले नाहीत, अशा प्रवर्गामध्ये आपल्याला चिठ्ठीद्वारे सोडतीनं सदरचे आरक्षण हे निश्चित करायचे आहे. टोटल किती झाले? 27 ना? हा, न वाचतो बरोबर झालं, टॅली झालं ना? हा, त्या 27 चिठ्ठ्या काढा कुरबेट. एकूण असे जे प्रभाग आहेत जे नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत, तथापि थेट महिलांसाठी आरक्षित न झालेले आहेत, असे एकूण 27 प्रभाग आहेत. त्यातील 7 जागा ह्या आपल्याला चिठ्ठीद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित करावयाच्या आहेत. आता ते प्रभाग जे आहेत ते मी वाचून दाखवतोय. हे फायनल झालं. प्रभाग क्रमांक 2 ब, प्रभाग क्रमांक 5 अ, प्रभाग क्रमांक 7 ब, प्रभाग क्रमांक 9 ब, प्रभाग क्रमांक 10 अ, इकडे लक्ष द्या सगळे कुरबेट. प्रभाग क्रमांक 11 अ, प्रभाग क्रमांक 12 ब, प्रभाग क्रमांक 14 ब, प्रभाग क्रमांक 15 ब, प्रभाग क्रमांक 16 अ, पलीकडे कॉपी एक द्यायची, प्रभाग क्रमांक 18 अ, प्रभाग क्रमांक 19 अ, प्रभाग क्रमांक 20 अ, प्रभाग क्रमांक 22 ब, प्रभाग क्रमांक 24 अ, प्रभाग क्रमांक 28 ब, प्रभाग क्रमांक 29 अ, प्रभाग क्रमांक 30 अ, प्रभाग क्रमांक 31 अ, प्रभाग क्रमांक 32 ब, प्रभाग क्रमांक 33 अ, प्रभाग क्रमांक 34 अ, प्रभाग क्रमांक 35 अ, प्रभाग क्रमांक 37 अ, प्रभाग क्रमांक 38 ब, प्रभाग क्रमांक 39 ब आणि प्रभाग क्रमांक 41 ब, असे एकूण 27 प्रभाग आहेत जे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहेत, परंतु थेट महिलांसाठी आरक्षित न झालेले आहेत. अशा 27 प्रभागामधून 7 प्रभाग किंवा 7 आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे 7 प्रभाग आरक्षित करायचे आहेत. सर्वप्रथम रोल दाखवा, ड्रम दाखवा, हा फिरून दाखवा, ठीक आहे. प्रभाग क्रमांक 2 ब चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 2 ब व्यवस्थित दाखवा चिठ्ठी. प्रभाग क्रमांक 2 ब, हा रोल करा. रोल करा व्यवस्थित, हा बरोबर आहे करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 5 अ, चिठ्ठी दाखवा व्यवस्थित. प्रभाग क्रमांक 5 अ, हा ठीक आहे, रोल करा. रोल करा. चिठ्ठी टाका. प्रभाग क्रमांक 7 ब, पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 7 ब. प्रभाग क्रमांक 7 ब चिठ्ठी दाखवा, रोल करा. रोल करा व्यवस्थित. पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 9 ब. प्रभाग क्रमांक 9 ब रोल करा. पुढचा घ्या प्रभाग क्रमांक 10 अ.
प्रभाग क्रमांक 10 चिठ्ठी दाखवा, रोल करा. पुढे घ्या. प्रभाग क्रमांक 11 चिठ्ठी रोल करा. प्रभाग क्रमांक 11 दाखवा चिठ्ठी. दाखवा चिठ्ठी, रोल करा. प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 12 चिठ्ठी दाखवा. चिठ्ठी दाखवा, रोल करा. बारा रोल करा. प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 14 त्यानंतर प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 15 चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 15 चिठ्ठी दाखवा. रोल करा. रोल करा. 15 पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 16 16 चिठ्ठी दाखवा. चिठ्ठी दाखवा 16 रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे तो आहे प्रभाग क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 18 चिठ्ठी दाखवा. रोल करा. प्रभाग क्रमांक 18 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 19 चिठ्ठी दाखवा. रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 20 20 चिठ्ठी दाखवा. 20 प्रभाग क्रमांक 20 चिठ्ठी दाखवा. रोल करा. प्रभाग क्रमांक 20 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 22 चिठ्ठी दाखवा. चिठ्ठी दाखवा. रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 24 प्रभाग क्रमांक 24 चिठ्ठी दाखवा. चिठ्ठी दाखवा. रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 28 चिठ्ठी दाखवा. 28 रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 29 प्रभाग क्रमांक 29 चिठ्ठी दाखवा. रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 30 चिठ्ठी दाखवा. 30 30 चिठ्ठी दाखवा. रोल करा. 30 पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 31 प्रभाग क्रमांक 31 चिठ्ठी दाखवा. 31 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 32 32 चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 32 प्रभाग क्रमांक 32 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 33 प्रभाग क्रमांक 33 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 34
34 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 35 प्रभाग क्रमांक 35 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 37 प्रभाग क्रमांक 37 चिठ्ठी दाखवा. हा रोल करा. 37 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 38 चिठ्ठी दाखवा. रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे 39 प्रभाग क्रमांक 39 चिठ्ठी दाखवा. 39 रोल करा. रोल करा. आणि शेवटचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 41 प्रभाग क्रमांक 41 चिठ्ठी दाखवा. रोल करा. ड्रम हे करा. ड्रम लॉक करा. आपल्याला या 27 जे प्रभाग आहेत त्या प्रभागामधून 7 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आपण चिठ्ठीद्वारे आरक्षण काढत आहोत. ड्रम फिरवा. ड्रम फिरवा. नाव सांगा. माझे नाव अभिषेक शिवाजी कुंभार आहे. हा ठीक आहे. पहिली चिठ्ठी काढा. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. पुढे दाखवा. प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 16 हा प्रभाग चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 16 ठीक आहे. पुढचं काढा. ड्रम फिरवा. माझं नाव अली रजा मुलानी आहे. ड्रम फिरवा. हा ठीक आहे. काढा. प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 19 हा प्रभाग चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 19 ड्रम लॉक करा. माझं नाव दिग्विज हनुमंत चव्हाण आहे. चिठ्ठी काढा. तिसरा जो प्रभाग आहे त्याची चिठ्ठी आपण काढत आहोत. तिसरा जो प्रभाग आहे त्याची चिठ्ठी आपण काढत आहोत. त्या चिठ्ठ्या द्या सरांच्या. चिठ्ठ्या द्या इकडे. हा प्रभाग क्रमांक 24 प्रभाग क्रमांक 24 हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 24 माझं नाव आसावरी राहुल देवकुळे आहे. ड्रम रोल करा. चिठ्ठी काढा. प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 28 हा प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्ग करता चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 28 ड्रम लॉक करा. ड्रम फिरवा. माझं नाव हसन नईम शेख आहे. काढा चिठ्ठी. प्रभाग क्रमांक 35 प्रभाग क्रमांक 35 हा प्रभाग चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 35 ड्रम हे करा. ड्रम फिरवा. माझे नाव आहे नंदिनी राजू पासोडे.
5 झाले ना. हा, ड्रम रोल करा. चला, प्रभाग क्रमांक 33 प्रभाग क्रमांक 33 हा प्रभाग चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 33 पुढे घ्या. शेवटचा जो प्रभाग आहे त्याच्यासाठी आपण चिठ्ठी काढत आहोत. आतापर्यंत 6 प्रभाग हे महिलांसाठी माझे आरक्षित नाव झालेले आहेत. श्रेयश विष्णू पवार आहे. शेवटचा जो प्रभाग आहे त्याच्यासाठी आपण चिठ्ठी काढत आहोत. प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 7 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. एकूण 7 जागा होत्या ज्या चिठ्ठीद्वारे आपण आरक्षित केल्या होत्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी. त्या जागा खालीलप्रमाणे आहेत. चिठ्ठीद्वारे आरक्षित केल्या होत्या त्यामध्ये मी आता वाचून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 24 प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 33 आणि प्रभाग क्रमांक 35 या 7 जागा या आपण चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित केलेल्या आहेत. एकूण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी 22 जागा आपण आरक्षित केलेल्या आहेत. थेट आरक्षणाद्वारे आपण 15 जागा या आरक्षित केल्या होत्या आणि चिठ्ठीद्वारे आरक्षणात आपण 7 जागांचं चिठ्ठीद्वारे आरक्षण काढलेलं आहे. स्क्रीनवर आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्या 44 जागा आहेत त्यातील महिलांसाठी ज्या 22 जागा आहेत त्या स्क्रीनवर दिसत आहेत. उरलेल्या चिठ्ठ्या एकदा